आत्मतेज अनतीव्र बुद्धीचा वाणीलाही धार स्वयं सूर्यानंद विवेके विश्वा उद्धरणा स्वयं सूर्यानंद विवेके विश्वा उद्धरणा विवेकानंद नमस्कार. स्वामी विवेकानंदांच्या कार्याचा आढावा घेणाऱ्या तेजोमयच्या या भागामध्ये आपण सगळ्यांचं सहर्ष स्वागत. रसिक हो, गुरुदेव रवींद्रनाथ टागोर यांनी स्वामी विवेकानंदांविषयी असं म्हटलं होतं, असे गौरवोद्गार काढले होते की भारत जर समजून घ्यायचा असेल तर स्वामी विवेकानंदांचं साहित्य वाचावं. त्यांच्या विचारांमध्ये, त्यांच्या चिंतनामध्ये केवळ आणि केवळ सकारात्मक आहे, नकारात्मक असं काहीही नाही. आजच्या या भागामध्ये ही आपल्यासाठी एक अतिशय आनंदाची गोष्ट की असंच एक सकारात्मक व्यक्तिमत्व विवेकानंदांविषयी बोलण्यासाठी आपल्याबरोबर या भागात सहभागी होत आहे. स्वागत करूया यजुर्वेंद्र महाजन सरांचं. नमस्कार सर. नमस्कार. एक पूर्ण वेळ सामाजिक कार्यकर्ता, शिक्षण क्षेत्रातलं एक तज्ज्ञ व्यक्तिमत्व, शिक्षक, प्रशिक्षक, तरुणांचे करिअर काउन्सिलर आणि त्याचबरोबर खऱ्या अर्थाने त्यांचे मित्र म्हणावे असं एक व्यक्तिमत्व, एक लेखक म्हणूनही, एक उत्तम वक्ता म्हणूनही यजुर्वेंद्र महाजन आपल्याला सुपरिचित आहेत. ते आणि त्यांची दीपस्तंभ ही संस्था 2005 पासून शिक्षण क्षेत्रामध्ये एक प्रकारची क्रांती करते आहे असं मी म्हटलं तर ते अतिशयोक्त ठरू नये. कारण खऱ्या अर्थाने स्पर्धा परीक्षांकडे वेगळ्या पद्धतीने बघून एक करिअर क्रांती त्यांनी घडवून आणली. समाजातले जे विविध घटक आहेत, ज्यांना आपण वंचित घटक म्हणू शकतो, जे मुख्य प्रवाहापासून दूर आहेत, मग यामध्ये आदिवासी मुलं असतील, ग्रामीण भागात शिकणारी मुलं असतील, त्याचबरोबर दिव्यांग मुलं असतील, अनाथ मुलं असतील, या सगळ्यांना शिक्षणाची समान संधी उपलब्ध करून देणं आणि शिक्षणाच्या माध्यमातून त्यांच्या आयुष्यात परिवर्तन घडवणं हे ज्यांनी आपलं मिशन मानलेलं आहे असे यजुर्वेंद्र महाजन सर. आणि मुख्य गोष्ट ही की त्यांच्या कार्याची प्रेरणा ही स्वामी विवेकानंदांचे विचार ही आहेत. त्यामुळे आज विवेकानंदांचे विचार ते कसे जगतात हे त्यांच्या गप्पांमधून आपल्यासमोर नक्कीच मांडलं जाणार आहे, उलगडणार आहे. पुन्हा एकदा सर आपल्या कार्यक्रमात मनपूर्वक स्वागत. मी आत्ता जसं म्हटलं की तुमच्या विचारांची जी मूळ प्रेरणा आहे ती स्वामी विवेकानंदांचे विचार आहेत. तुमच्या कार्याची दिशा तुम्हाला त्यांच्या विचारांमध्ये गवसली. तर मला सगळ्यात आधी हे कुतूहल आहे की नेमका वयाच्या कोणत्या टप्प्यावरती तुमचा स्वामी विवेकानंदांच्या विचारांशी परिचय झाला? मी शाळेमध्ये असताना जसं सर्वसाधारण मुलांचं असतं, ज्याला आपण अगदी निवांत म्हणतो असा होतो. मध्यमवर्गीय कुटुंबात होतो, ग्रामीण भागात राहायचो. कॉलेजला गेल्यानंतर एक दिवशी माझा एक मित्र रविवारी मला भेटायला आला आणि मला म्हटला की चल आपण व्याख्यानाला जाऊयात. तर आम्ही मुळातच बऱ्याच वेळा आपण सगळेच मित्रमैत्रिणींनो जे कॉलेज किंवा शाळा असते नियमित सोमवार ते शनिवार तेच लेक्चर मोठ्या मुश्किलीने करतो. आणि हा मला रविवारी म्हणत होता की आपण एखाद्या कार्यक्रमाला लेक्चरला जाऊयात. मी त्याला नाही म्हटलं, पण त्याने मला नंतर प्रभावित केलं आणि म्हटला की नाही नाही चल आपण जाऊयात. आणि एका व्याख्यानाच्या कार्यक्रमाला जाऊन आम्ही बसलो. ते व्याख्यान होतं स्वामी विवेकानंदांच्या जीवनावर आधारित. बरं. प्रकाश पाठक सर वक्ते होते आणि ते व्याख्यान मी ऐकत बसलो सुमारे 1.5 तास. आधी असं ठरवलं होतं की एक 5 मिनिटात परत येऊ आपण, कारण मुळात अनुभव अगोदर फार वेगळा होता, फार बोर होतं व्याख्यानांना, तरुण मुलामुलींना आपल्याला. पण मी ऐकत गेलो. तो जीवन प्रवास होता स्वामी विवेकानंदांचा. आणि संपल्यानंतर माझ्या मनात एकच वाक्य होतं, कारण मला बरंचसं व्याख्यान समजलं पण नाही, पण गोष्ट समजत होती. आणि मला विचार मनात होता, काय भन्नाट माणूस आहे यार हा, काय भारी जगला, असं माझ्या मनात आलं. आणि मला कुतूहल निर्माण झालं त्यांच्याबद्दल. माझ्या मनात माहिती आहे प्रश्न असा आला होता की हा माणूस जगातून जाऊन किती वर्ष झाली, याची का आठवण काढतात लोक एवढी. ठीक आहे.
आता माझ्या 3-4 पिढ्यांपूर्वीच्या व्यक्तींची तर नावं पण मला बऱ्याच वेळा आठवत नाही, पण या व्यक्तीची का आठवण काढतात आणि काय मस्त जगला हा माणूस, असं माझ्या मनात आलं. आणि मग मी कुतूहलाने विचारलं माझ्या मित्राला की अरे यांना किती मार्क होते 10वीला 12वीला, असेच प्रश्न येतात ना मनामध्ये. आणि मग तो म्हटला एक पुस्तक घे आणि ते वाच. आणि ते होतं हिंदू तेजा जागरे, एकनाथजी रानडेंनी लिहिलेलं पुस्तक आहे. त्याचा अनुवाद केला स्वर्णलताताई भिशीकरांनी. ते पुस्तक मी वाचलं, मला इतकं छान वाटलं ते पुस्तक. त्या पुस्तकामध्ये स्वामीजींच्या चरित्राबद्दल तर आहेतच, पण समाज काय असतो, आपण कसं समाजाचं देणं लागतो, धर्म काय असतो, राष्ट्र काय असतं, आपल्या सगळ्यांचा विकास कसा होऊ शकतो, आपल्या भारतीय संस्कृतीत अध्यात्मात हे सगळं कसं दिलंय हे फार सोप्या भाषेत दिलं होतं. आणि मी खूप प्रभावित झालो आणि हळूहळू मग त्या विचारांमध्ये मी रमायला लागलो. विवेकानंद केंद्रात मी जायला लागलो, वेगवेगळ्या उपक्रमांमध्ये सहभागी व्हायला लागलो. थोडक्यात मला चांगलं पुस्तक माझ्या आयुष्यात आलं आणि चांगली माणसं त्या निमित्ताने माझ्या आयुष्यात यायला लागली आणि माझं आयुष्य तिथून बदलायला सुरुवात झाली. नाहीतर अगोदर मला हे काहीही माहिती नव्हतं, काहीही नाही. मग हळूहळू ओढ निर्माण झाली. मग अशीच अनेक महान व्यक्तिमत्वांची चरित्र वाचायला सुरुवात केली, इतर व्याख्यानं ऐकायला सुरुवात केली आणि तिथून विचारांच्या जडणघडणीला खऱ्या अर्थाने सुरुवात झाली. आज जेव्हा दीपस्तंभ 2005 पासून इतकी वर्ष कार्यरत आहे आणि या सगळ्याचा पाया विवेकानंदांच्या विचारात आहे असं आपण म्हणतो, तर असं सांगता येईल का की नेमके त्यांचे कोणते विचार तुम्ही स्वीकारलेत किंवा ते आचरणात आणण्याचा प्रयत्न केलात? मुळात पहिला विचार जो मला म्हणजे ऐकला होता मी किंवा वाचलेला मला आठवतो, तो आहे तुम्ही प्रत्येक जण महान कार्य करण्यासाठीच जन्माला आलेला आहात. या विचाराने मी तुम्हाला सांगतो, मी इतका भारावून गेलो होतो. त्याचं कारण काय होतं, मैत्रिणींना तुम्हाला अगोदर माहिती आहे सगळ्यांना, आपल्याला लहानपणापासून ना वेगवेगळ्या स्ट्रक्चरमध्ये टाकलं जातं की तू साधारण आहेस, तू मध्यम साधारण आहेस, तू खूप हुशार आहेस, तू खूप मोठा होशील किंवा तू बऱ्यापैकी ठीक राहशील, है ना. तर मी मध्यम साधारण होतो आणि मला 60% मिळायचे ना, त्याच्यामुळे सगळे मध्यम साधारण म्हणायचे. हा माणूस पहिला माझ्या आयुष्यात असा भेटला जो डायरेक्ट म्हणतोय तुम्ही प्रत्येक जण महान कार्य करण्यासाठीच जन्माला आलेला आहात. क्या बात. मला आजही हे म्हटलं की अंगावर काटा येतो. मला इतकं छान वाटलं होतं ते की क्या बात आहे यार, म्हणजे मी ग्रेट आहे. हा जो फील मला आला पहिल्यांदा तो त्या वाक्यामुळे आला. मग त्याचा खूप अभ्यास केल्यावर जाणवलं की ते का म्हटलंय. म्हणजे ते म्हणतात की प्रत्येक जीव हा अव्यक्त ब्रह्म आहे. म्हणजे माणूस जन्माला आला की तो काहीतरी जबरदस्त करायला झालेला असतो, नाही तर तो प्राणी झाला असता ना दुसरा, असं त्याच्या मागे त्यांनी म्हणून ठेवलंय. तर हे महान कार्य करण्यासाठीच तो जन्माला आला. आणि तिथून मी माझ्या जीवनाचा भविष्याचा विचार करताना त्या पद्धतीने करायला लागलो. अन्यथा मी असा विचार केला होता आपण कुठली तरी एखादी नोकरी घेऊ व्यवस्थित. त्या काळी मला वाटायचं की 20-25 हजार रुपये पगार पाहिजे, छान मग आपला लग्न होईल आणि मग आपला परिवार, आपली आई, असं सगळं, असं माझे विचार होते. आणि हे वाईट नाही आहेत विचार, पण माझे इतकेच विचार होते. या विचारांनी मला हा आत्मविश्वास आला की यार मी काय पण करू शकतो. आणि मग विवेकानंद म्हणतात की तुम्ही जसा विचार कराल तसेच तुम्ही बनाल. यू आर द क्रिएटर ऑफ युअर ओन डेस्टिनी. तुम्ही तुमच्या भविष्याचे भाग्यविधाते आहात. हे तर मला अजूनच छान वाटलं. मला हे समजलं की मी आर्ट्स करतोय की सायन्स करतोय, मी ग्रामीण भागात आहे की शहरी भागात आहे, यावर माझं आयुष्य नाही आहे. तर मी जसा विचार करणार आहे तसंच माझं आयुष्य होणार आहे. हे तर अजून मला एक किल्ली सापडली छान. अगदीच. म्हणजे मला दीपस्तंभच्याच कार्याची याच्यामध्ये झलक बघायला मिळते. कारण दिव्यांगांकडे आपण ज्या पद्धतीने तुम्ही काय म्हणूया त्यांना एक नवीन ताकद दिलेली आहे आणि अशक्य ते शक्य होणं हे म्हणजे काय हे मला वाटतं नक्कीच आपण सगळ्यांनी दीपस्तंभच्या कार्याचा थोडासा आढावा घेतला, त्याची थोडी माहिती घेतली तरी लक्षात येईल की आपण खरं तर एरवी म्हटलं जातं की तुम्हाला एक धडधाकट शरीर मिळालंय यासाठी परमेश्वराचे आभार माना, पण ते नसतानाही तुम्ही म्हणताय तसं स्वतःचं भविष्य स्वतः घडवता येतं. तर याही पैलूविषयी थोडंसं सांगा. दुसरा विचार त्यावेळेस मला खूप भावला होता, तो होता मानव सेवा हीच ईश्वर सेवा. जे फक्त स्वतःसाठी जगतात ते मृत असतात, जे इतरांसाठीही जगतात
ते खऱ्या अर्थाने जिवंत असतात. मी तुम्हाला सांगतो, मी झोपलो नव्हतो कितीतरी वेळ या एका विचाराने, की खरंच असं असतं. आणि मग मी या नजरेतून अनेक महान लोकांची जीवनं बघायला लागलो आणि मला ते जाणवलं की हो बरोबर हे असंच आहे. विवेकानंद अजून एक विचार म्हणतात की तुम्ही ज्या समाजाच्या बळावर, ज्या समाजाच्या मुळे शिक्षण घेतलं, तुमच्या आयुष्यात पुढे गेलात आणि पुढे गेल्यानंतरही जर तुम्ही मागे वळून बघत नसाल तुमच्याच खितपत पडलेल्या बांधवांकडे, भगिनींकडे, तर तुम्ही देशद्रोही आहात. हे असले विचार जेव्हा मी ते वाचत होतो आणि विचार करत होतो तेव्हा मला जाणवलं की काहीतरी वेगळं करायला पाहिजे. आणि एक विचार मला खूप आठवतो, त्याग आणि सेवा हे भारतीय अध्यात्माचे सर्वोच्च आदर्श आहे, जगाला दिलेली सर्वोत्तम भेट आहे. तेव्हा खूप अर्थ नाही समजायचा या गोष्टींचा. मग समजून घ्यायला लागलो हळूहळू, त्याग म्हणजे काय असतं, सेवा म्हणजे नेमकी काय असते. आणि तिथून मग हे सगळे बदल व्हायला लागले. विवेकानंद म्हणतात की समाजाच्या रचनेमध्ये सर्वात तळागाळात आहेत, जे खूप खूप दीनदलित आहेत, दुबळे आहेत, तुम्ही त्यांच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहा, ती सेवा आहे. आणि हे सगळं करताना तुम्ही निस्वार्थ हेतूने काम केलं पाहिजे. तुम्ही जर या पद्धतीने सेवा केली आणि पुन्हा ही सेवा करता करता तुमच्याकडे जे जे काही आहे ते जर तुम्ही त्याग केला, कुठलीच आसक्ती ठेवली नाही. आसक्ती म्हणजे काय, मला कुठलीच अपेक्षा नाही पाहिजे जेव्हा मी एखादं काम करीन. मग विचार केला की इतका भारी माणूस हे सांगतोय ना, तर हे खरं असेल तर ते करून बघूयात. आणि ते करून बघूयाच्या याच्यामध्ये मग ही सगळी कामं उभी राहिली. विशेषतः खूप त्या विचारांनी मी भारलेलो होतो. मला आठवतं मी 23-24 वर्षांचा होतो आणि माझी व्याख्यानं व्हायची या विषयांवर. मी ग्रामीण भागात, शहरी भागात फिरायचो. आणि मग एक दिवशी मला असं वाटलं की जे विचार आपल्याला प्रभावित करतात, जे विचार आपल्याला आदर्श वाटतात, ते विचार आपल्याला जगता आले पाहिजे. जर आपण ते जगलो नाही तर ते पाठ असून काय उपयोग आहे. मग ते पाठ तर कोणालाही करता येतं, पण ते जर आपण जगलो नाही तर ती आपल्या स्वतःबद्दल असलेली प्रतारणा आहे, हे आपल्याला फसवणं आहे. आणि ते जगण्यात खरी मजा आहे. आणि म्हणून मग मी पुण्यात शिकत होतो, खूप छान करिअर होतं. पण विचार केला की ज्या मुलांना शहरांमध्ये येता येत नाही आणि गुणवत्तेचं शिक्षण मिळत नाही, ती मुलं मागे राहतात. आणि जी पुढे येतात ती अशी शहरात आलेली असतात ज्यांच्याकडे पैसे असतात. मला हे फार अस्वस्थ करून गेलं. म्हणजे ज्यांच्याकडे पैसे आहेत ते पुढे जातील, किंवा अवेअरनेस आहे, जागरूकता आहे घरी, ते पुढे जातील. आणि ज्यांचे आईवडील जागरूक नाहीत, ज्यांच्याकडे पैसे नाहीत, ते मागे राहतील. मला प्रचंड अस्वस्थता वाटली आणि वाटलं की नाही, हे असं नको पाहिजे, हे असं नाही, काहीतरी केलं पाहिजे. आतून प्रश्न आला, कोणी केलं पाहिजे, काय केलं पाहिजे. तर आपण केलं पाहिजे आणि आत्ता केलं पाहिजे. अन्यथा मला सल्ला असाही दिला होता की थोडंसं सेटल हो, पुण्यात थांब, पैसे कमव, लग्न करून घे, कारण गावाकडे गेल्यानंतर लवकर लग्न होत नाही. पुण्यात लग्न कर, व्यवस्थित सेट हो, आणि मग तुला काय करायचं ते कर. तुम्ही नोकरीही करत होतात ना? हो, मी त्यावेळेस ज्ञानप्रबोधिनीत होतो, पुणे विद्यापीठात PhD करत होतो. पण ठरवलं होतं की हे असलं करून चालणार नाही, आपल्याला आत्ता करायला लागेल. आणि मग काय 24-25 वर्षांचा होतो तेव्हा पक्का विचार केला की शिक्षणात काम करायचं आणि ज्या घटकांपर्यंत चांगलं शिक्षण, मनुष्य बनण्याचं शिक्षण, म्हणजे संस्कार असलेला अत्यंत दमाचा व्यक्ती घडण्याचं जे शिक्षण विवेकानंदांना अपेक्षित होतं, अशा प्रकारचं शिक्षण ग्रामीण भागात मिळालं पाहिजे, आदिवासी मुलांना मिळालं पाहिजे. म्हणून दीपस्तंभ फाउंडेशनची सुरुवात केली आणि त्यातून ह्या सगळ्या कामांची उभारणी झाली. त्यावेळेस मला भीती वाटायची की काय होणार. असं एकदाच वाटलं की कसं होणार आपलं. माझे वडील अचानक वारले होते, कुठलेही स्रोत माध्यम नव्हते. पण त्यावेळेस विवेकानंदांचं एक वाक्य मला आठवलं पुन्हा. ते वाक्य असं आहे की तुम्ही एक ध्येय निश्चित करा, त्यासाठी तुम्ही स्वतःला झोकून द्या, परिणामांची कुठलीच तमा बाळगू नका आणि तुमच्या प्रत्येक कृतीमधून ते ध्येय वाहू द्या, ते स्वप्न वाहू देत आणि झोकून द्या 100%. बघा तुमचं स्वप्न पूर्ण होतं की नाही. आणि मग त्यानुसार काम सुरू केलं. ते आजपर्यंत ही सगळी वाक्य जगण्याचा प्रयत्न करतोय. आणि मला सगळ्या माझ्या मित्रमैत्रिणींना सांगायचं आहे
एकन एक वाक्य सत्य आहे. मी जसं जसं त्याची मला प्रचिती येत गेली, जसं आपल्याला बघा तुम्ही काहीतरी एखादी गोष्ट टेस्ट करतात आणि तुम्हाला ती आवडते, मग तुम्ही अजून ती टेस्ट करतात, मग त्याच्यातला अजून प्रकार टेस्ट करतात, कारण तुम्हाला ते आवडलेलं असतं, जाणीवेच्या पातळीवर तुम्हाला ते सिद्ध झालेलं असतं. तसं मला ते समजत गेलं की हे सगळं जे सांगतायत हे खरं आहे, फक्त एक करण्याचं धाडस आपल्याला करायला लागेल आणि त्याच्यात सातत्य ठेवावं लागेल. प्रचंड कष्ट घ्यायला लागतील, तर तुम्हाला जे हवंय ते मिळेल. सर मला हे नक्की विचारायला आवडेल, स्वामी विवेकानंदांचं चरित्र हा एक प्रेरणास्त्रोत आहे आणि त्यांच्या व्यक्तिमत्वाला असंख्य अनेक असे कंगोरे आहेत. तर त्यातला तुम्हाला सगळ्यात जास्त प्रभावित करणारा असा पैलू कुठला, त्यांच्या व्यक्तिमत्वाचा म्हणूया, त्यांच्या चरित्राचा म्हणूया? मला आकर्षित काय करून गेला हा माणूस, कसला भन्नाट नाही, एकतर इंटेलेक्च्युअल होताच, बुद्धीने खूप शार्प होतेच, पण प्रश्न विचारायचे, जी गोष्ट समजत नाहीये ती मानायची नाहीत. म्हणून मी कोण आहे, माझा जन्म कशासाठी झाला आहे, याला आपल्या भारतीय अध्यात्मात कोहम सोहम असं म्हणतो. खरं तर हे प्रश्न पडले पाहिजे. असं म्हणतात की 90-95% लोकांना ही प्रश्नच पडत नाहीत, कारण पोटापाण्याच्या प्रश्नांपासून कधी दूरच येत नाहीत. तर त्यांना प्रश्न पडायचे की मी जन्माला का आलोय, मी कशासाठी आलोय, मी काय करायचंय पुढे, देव असतो का, देव कोणी पाहिलाय का, अशी प्रश्न विचारून भंडावून सोडायचे. आणि त्यानंतर या माणसाने सर्व प्रकारच्या संधी असताना मला फार प्रभावित झालो होतो याच्याने. या माणसाने संन्यास घेतला आणि या माणसाने जीवित कार्य काय, तर माझ्या भारतीय समाजाला पुन्हा एकदा वैभवाप्रत नेणार, विश्वबंधुत्वाची साथ घातली या माणसाने आणि सर्व भौतिक जे काही आपण यश म्हणतो किंवा ज्या काही गोष्टी म्हणतो त्याचा त्याग करून मानवतेच्या सेवेसाठी झोकून दिलं. ही जी निर्भयता मला त्यांच्या व्यक्तिमत्वातून आली ना, आणि सरळ सरळ ही व्यक्ती करू शकते यार, आपण का नाही करू शकत. खरं. आणि हे त्यांनी सांगून ठेवलंय की तुम्ही माणूस म्हणून जन्माला आलात ना, तर अरे काहीतरी करा. म्हणजे ते वाक्य फार भारी आहे. विवेकानंद ना असे व्हायब्रंट आहेत, डायनॅमिक आहे आणि खतरनाक आहेत ते. म्हणजे हिंदू धर्माचा जेवढा अभिमान आहे ना, त्याहूनही जास्त टीका करून त्या समाजाला अधिक, त्या धर्माला अधिक व्यवस्थित करण्याचं काम जर कोणी केलं असेल तर ते विवेकानंदांनी केलंय. तर ते म्हणतात एका ह्याच्यात, मला फार लागलं होतं ते वाक्य, की माणूस म्हणून जन्माला आला आहात तर काहीतरी खूण सोडून जा, नाहीतर तुमच्यात वृक्षपाषाणात म्हणजे झाडांमध्ये आणि दगडांमध्ये आणि तुमच्यात काय फरक आहे. माणूस म्हणून आलाय तर असं काहीतरी करून जा की त्याची खूण या जगात सोडून जा. जगावं तर असं जगावं की इतिहासानं आपल्यासाठी एक पान राखावं. नाहीतर किड्या मुंगे येतात, करोडो लोक येतात जातात, कोणी लक्षात ठेवत नाही. आणि मग मला हे सापडलं होतं की कोणाला लक्षात ठेवतात. मी तुम्हाला म्हटलं तो मला शोध घ्यायचा होता की बाबासाहेब आंबेडकरांना कसं लक्षात ठेवतात लोक, गांधीजींचा इतका गवगवा का करतात, इतकं का मानतात त्यांना, किंवा जगातली मोठी माणसं. तर मला ते त्या 2 वाक्यात सापडलं होतं. जेव्हा तुम्ही त्याग करतात आणि जेव्हा तुम्ही सेवेच्या भावनेने कार्य करतात किंवा तुमचं जीवनच त्यात समर्पित करतात, ती व्यक्ती असतानाही आणि नसतानाही जगाच्या लक्षात राहते. आणि लक्षात राहण्यासाठी नाही आहे हे ॲक्च्युली आपण आलो ना जन्माला, तर येऊन अधिक हे जग सुंदर करूया, काहीतरी निर्माण करूया. आणि हे फक्त त्यागाने, सेवेने आणि कर्तृत्वाने होतं आणि तेच मोजलं जातं, तेच कायम लक्षात राहतं. तुमच्या एका पुस्तकाचं शीर्षक मला फार आवडलं, प्रत्येकात विवेकानंद. खरंय. तर आता जसं तुम्ही म्हणालात की आम्हालाही असं वाटतं की विवेकानंदांसारखं व्हावं, शिवाजी महाराजांसारखं व्हावं, पण तसं होता येईल का, किंवा ते आपल्यात आहे का, याचा खूपदा न्यूनगंड म्हणा, प्रश्न असतात किंवा त्याविषयीची भीती असते. जे तुम्ही मगाशी म्हणालात की निर्भय होण्याची गरज आहे. तर या पुस्तकाच्या अनुषंगाने कसा प्रत्येकात विवेकानंद कसा आहे, कसा त्याचा शोध घ्यायचा? मी हा विषय खूप ठिकाणी मांडला भारतामध्ये आणि इतका सोपा आहे. मी तुम्हाला सगळ्यांना सांगतो बघा, ते वाक्य पुन्हा एकदा सांगतो. तुम्ही प्रत्येक जण महान कार्य करण्यासाठीच जन्माला आलात. एव्हरी ह्युमन बिईंग. याच्यावर विश्वास ठेवा. पहिल्यांदा आपला विश्वास नसतो. आणि पुन्हा दुसरं वाक्य काय आहे, तुम्ही स्वतःला जे समजाल तेच तुम्ही बनाल किंवा तेच तुम्ही असतात. याचा अर्थ काय, तुम्ही स्वतःला कमजोर समजाल तर तुम्ही कसे असणार, कमजोर. आता आपण दुसऱ्या बाजूकडे येऊ. तुम्ही स्वतःला मध्यमवर्गीय म्हणाल तर तुम्ही कसे बनाल,
मध्यमवर्गीय. तुम्ही जर स्वतःला म्हणाल की मी तसा खूप साधारण आहे, की शिवाजी महाराज आणि विवेकानंद हे काय असे प्रत्येकाच्या घरात नाही जन्माला आहेत, तो शतकात एखादाच व्यक्ती जन्माला येतो. तुम्ही असं म्हणाल ना तर तसंच होणार. तुम्ही स्वतःला जेव्हा म्हणाल मी म्हणतो आज, आणि तुम्ही सगळ्यांनी कधीच असा संकोच करू नका की म्हणा मी विवेकानंद आहे, मी शिवाजी महाराज आहे, मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहे, त्यांच्या नंतरचं काम करण्यासाठी माझा जन्म झाला आणि मी ते करणार आहे. अर्थात तुम्हाला तसं करायचं असेल तर तुम्ही नक्की ते करू शकतात. मी तुम्हाला सांगतो, आपण स्वतःला कमजोर आणि कमी समजून चुकलेलो आहोत आणि म्हणून आपण तसेच राहतो. तुम्ही बघा ना, मोठं स्वप्न जर एखाद्याने म्हटलं ना आपल्याकडे, तुम्ही तुमच्या घरी सुद्धा सांगा मित्रमैत्रिणींनो की मला ना 1,00,000 लोकांना रोजगार द्यायचा आहे, अशी एखादी कंपनी सुरू करायची आहे, तर तुम्हाला डॉक्टरांकडे घेऊन जातील घरातली लोक. कारण घरातल्या लोकांनी तुमचा एक प्रतिमा तयार करून घेतली आहे त्यांच्याही मनात, आणि ती तुमच्या मनातही बिंबवली आहे की ह्या आपल्यासारख्याचं काम नाही. माझी विनंती आहे सगळ्यांना, आजपासून हे असल्या गोष्टी बोलणं बंद करूयात. आपण आपल्याला काय ताकद दिली आहे माहिती आहे, तुम्ही पाहिजे तेवढं स्ट्रेच करू शकतात. आपण ते समजूनही घेत नाही आणि आपण ते वापरतही नाही. त्यामुळे आपण असतो तिथेच राहतो आणि जेवढी स्वप्न बघतो तेवढीच आपण होतो, आणि आपली स्वप्नच छोटी आहेत आणि म्हणून आपण तेवढे राहतो. मी तुम्हाला खात्रीने सांगू शकतो, तुम्ही जे ठरवाल ते तुम्ही बनाल. फक्त ते बनण्याची जी प्रोसेस आहे ती खूप महत्त्वाची आहे, इंटरेस्टिंग आहे आणि तेवढीच कष्टाची पण आहे. त्याच्यावर पण आपण खरं तर बोलणार आहोत. नक्की. पण हे अगदी नक्की सांगतो तुम्हाला, तुम्ही ठरवाल ते तुम्ही बनवू शकतात. तुम्हाला सांगतो, माझ्याकडे माझा एक मुलगा आहे, त्याला दोन्ही हात नाही आहेत आणि दोन्ही पाय नाही आहेत. ठीक आहे, 10वी-12वी पर्यंत त्याच्या मनात असं होतं की आपण अपंग आहोत, काय होणार आहे आपलं, लोक आपल्याला कसं वागवतात आणि काहीच होणार नाही, कुठेतरी पोटापाण्याला लागू. सुदैवाने माझं एक व्याख्यान किनवटला होतं, तिथे हा मुलगा आला, व्याख्यान ऐकलं, आणि आपला अपंग आणि अनाथ मुलांचा प्रकल्प आहे मनोबल म्हणून, त्यामध्ये येण्यासाठी त्याने विनंती केली. आला, हे असले सगळ्या विचारांच्या वातावरणात राहिला आणि नंतर काय म्हटलं माहिती आहे, त्याचं ग्रॅज्युएशन झालं आपल्याकडे आणि म्हटलं सर मला ऑफिसर व्हायचं आहे. आणि तो मुलगा 2-3 वर्ष मेहनत घेऊन आज नांदेडला कोऑपरेटिव्ह ऑफिसर म्हणून जॉईन झाला आहे. दोन्ही हात नाहीत, दोन्ही पाय नाहीत. त्याच्या पलीकडे त्याच्यात हे रुजलं होतं ना की मी जे ठरवेल ते करू शकतो. तो मला एक दिवशी म्हटला सर मला ना स्विमिंग शिकायचं आहे. तर सर्वसाधारणतः असा प्रतिक्रिया दिली जाते की अरे कशाला रे बाबा, ऐक ना, कसं शक्य आहे, बुडशील. मी त्याला सहजतेने म्हटलं की करूयात ना, आपण शिकूयात, चल सुरुवात करूयात. आणि त्याला मग स्विमिंगचा क्लास लावून दिला. तुम्हाला आश्चर्य वाटेल, तो अप्रतिम पोहतो आता आणि तो पुढे पॅराऑलिम्पिकमध्ये खेळेल असा माझा पूर्ण विश्वास आहे. क्या बात आहे, वा. हे शक्य आहे. माझा अनाथ मुलगा आहे ज्याला आई वडील नव्हते, आता आम्ही त्याचे आई वडील आहोत. त्याला दोन्ही डोळे नाहीत, पूर्ण ब्लाइंड आहे, अनाथ आहे. या विचारांची जादू अशी आहे आणि वातावरणातून असं होतं की आज तो बँक प्रोबेशनरी ऑफिसर आहे, यवतमाळला जॉईन आहे. वा. हे आता मी जेव्हा सांगतोय तुम्हाला अशक्य वाटेल, बरोबर ना. कृष्ण गोपाल नावाचा माझा मित्र हा भारतातला पहिला ब्लाइंड कलेक्टर आहे. मी हे म्हटल्याबरोबर मला आजपर्यंत हजारो लोक म्हटले कसं शक्य आहे. मी हेच म्हणतोय, आपला हा जो विचार असतो ना, कसं शक्य आहे, शक्य होणार नाही, माझ्याकडून तर अजून मुळीच होणार नाही, हे आपण बनवलेली आपली मतं आहे. विवेकानंद तेच म्हणतायत की सातत्याने असं चिंतन करा जे तुम्हाला बनायचं आहे आणि तुमच्यात ती ताकद, ती शक्ती, ते सामर्थ्य आहे की तुम्ही ते बनवू शकतात. वा, नक्कीच. यजुर्वेंद्र महाजन सरांबरोबरच्या या गप्पा हा आजचा संपूर्ण भाग आपल्याला एक नवी ऊर्जा देणारा असा आहे आणि पुढच्या भागातही या गप्पा आपण अशाच सुरू ठेवणार आहोत. आणि हा प्रत्येकात दडलेला विवेकानंद कसा शोधायचा, आपल्यातल्या विवेकानंदांची शक्ती कशी जागृत करायची, याचा वेध आपण पुढच्या भागातही घेणार आहोतच. पण आजच्या भागातला हा नवा मंत्र आपल्याला जो गवसलेला आहे की काहीही शक्य आहे, आपण फक्त करूया, हा मंत्र आपल्या मनावर कोरून ठेवूया आणि आपल्या आयुष्यात जगण्याचा प्रयत्न करूया. सर, आजच्या भागात सहभागी झाल्याबद्दल मनपूर्वक आभार. धन्यवाद. धन्यवाद.
तेज अन तीव्र बुद्धीचा वाणीलाही धार स्वयं सूर्यानंद विवेके विश्वा उद्धरणा स्वयं सूर्यानंद विवेके विश्वा उद्धरणा विवेकानंद विवेकानंद